नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 27 डिसेंबर 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 9, शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 23 ते 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवितात? महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवितात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यपालाकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेची निर्मितीची योजना खालीलपैकी कोणत्या शिफारशीनुसार मांडण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेची निर्मिती यांची योजना खालीलपैकी कोणत्या शिफारशीनुसार मांडण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅबिनेट मिशन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली क्षेत्र सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. 28 फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो? 28 फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. हल्दीघाटचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? हल्दीघाटचे युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1576 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. कलहरीचे वाळवंट खालीलपैकी कोठे आहे? कलहरीचे वाळवंट हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. 1857च्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? 1857च्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केशव सूत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नाबार्ड बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1982 मध्ये नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6 फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय गणित दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिवस हा खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20 नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा ही नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरकंटक या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 22 संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? संदेश वहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयनांबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 23. भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती नदी ही सर्वात लांब आहे? भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती नदी ही सर्वात लांबीची नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहेत? मार्गदर्शक तत्वे ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगत सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्त करतात? खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 280 नुसार राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 13. भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवास खालीलपैकी काय म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा एकत्रित प्रवास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? रबर उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तर तुम्हाला कोड विचारला तर आपला कोड आहे RVD लाईव्ह हा कोड टाकायचा आहे. कोणता कोड आहे आपला? RVD लाईव्ह हा आपला कोड आहे. त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज बघावास मिळतील. या ठिकाणी आहे तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज किंवा आहे 12 सप्टेंबरला तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. तरी सर्वांनी एनरोल करायचा. आपला कोड आहे RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल म्हणजेच नाव नोंदणी करायची आहे. ओके. तर या ठिकाणी पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच अन अकॅडमीवर लॉन्च झालेल्या सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय महत्त्वाची बॅच आहे. कोणती बॅच आहे? गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ही बॅच क्रमांक 3 ही बॅच आहे. ओके. ही बॅच केव्हा स्टार्ट होत आहे? 10 सप्टेंबरपासून. ओके. 10 सप्टेंबरपासून अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. आपल्याला अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकायचा आहे. ओके. त्यानंतर तुम्ही अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जर 12 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन आपण जर घेतले तर आपला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. ओके. तरी सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सबस्क्रिप्शन घ्यायचा आहे. ओके.